अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सध्या अशोक खरातची SIT कडून चौकशी सुरू असून विविध धक्कादायक माहिती समोर येते। याच दरम्यान आता अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल झालाय। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात विरोधात काल पीडित तरुणीनं FIR दाखल केली आहे। अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याची पीडित मुलीची तक्रार आहे। अशोक खरातनं गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार पीडितेनं पोलिसांकडे केली आहे। वाच्यता केल्यास दैवी शक्तीनं आई वडिलांना मारून टाकीन अशी धमकी देण्यात आली। जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान अशोक खरातने 4 वेळा बलात्कार केल्याची तक्रार या पीडितेकडून करण्यात आली आहे। शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा म्हणत पीडित तरुणीचं कुटुंब अशोक खरातकडे गेलं होतं, तर तिसऱ्या भेटीत मुलीनं कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा अशी विचारणा कुटुंबियांकडून करण्यात आली। यावेळी पीडितेसोबत अशोक खरातनं अत्याचार केल्याची माहिती आता समोर आली आहे। तांब्याच्या ग्लासमधील पाणी पाजून नियंत्रण मिळवत अत्याचार केल्याचा दावा या पीडित तरुणीनं केलाय। स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचं सांगत कोणाला काही न सांगण्याची भीती दाखवून हा अत्याचार करण्यात आला। विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी, वडिलांचा मृत्यू होण्याची भीती दाखवली गेली। सुरुवातीला शेतात घर कुठं बांधावं, त्याचं मुहूर्त काय हे विचारण्यासाठी आई वडिलांबरोबर तरुणी 2021 मध्ये भोंदू अशोक खरातकडे गेली होती। जागा बाधित आहे, 2 वर्ष घर बांधू नका असं यावेळी अशोक खरातकडून कुटुंबाला सांगण्यात आलं। कुठल्या फील्डमध्ये शिक्षण घेऊ, चांगली नोकरी कुठे लागेल असा प्रश्न तरुणींना करताच खरातनं तिच्या आई वडिलांना केबिन बाहेर काढलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलंय। जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान वारंवार अशोक खरात अत्याचार करत होता असं पीडितेनं तक्रारीमध्ये म्हटलंय। जुलै 2024 मध्ये मी आई वडील यांच्यासोबत कॅप्टन अशोक खरात यांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅनडा कॉर्नर येथील ओक्स प्रॉपर्टी नाशिक येथे गेले होते असं तरुणीनं सांगितलंय। त्यावेळी आम्ही त्यांना मी कोणत्या फील्डमध्ये ऍडमिशन घ्यावं जेणेकरून मला चांगली नोकरी मिळेल याबाबत विचारलं होतं। तेव्हा अशोक खरातनं माझ्या आई वडिलांना बोलला की तुम्ही बाहेर जा, मला फक्त हिच्याशी बोलायचंय। त्यावेळी त्यानं मला विचारलं की तुझे कॉलेज कसं सुरू आहे असं बोलून त्याने मला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिण्यासाठी दिलं आणि ते पाणी पिल्यानंतर मला थोडंसं बेचव लागलं। त्यानंतर त्यानं काहीतरी मंत्र बोलून तो ग्लास माझ्या डोक्यावर ठेवून मला डोळे बंद करायला लावले आणि मला तो जसं बोलेल तसं मंत्र बोलायला लावले आणि माझ्या पाठीमागे येऊन उभा राहिला। त्यानंतर आपोआप माझं डोकं जड पडू लागलं आणि मी सांगेल त्याप्रमाणे वागू लागले। त्यावेळी पहिलं त्याने मला त्याच्या मिठीत घेतलं आणि माझ्या डोक्यावरून छातीवरून हात फिरवला आणि बोलला की महादेवाचा मी अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझे खूप चांगलं करिअर घडवणार, फक्त मी सांगतो त्याप्रमाणे तू कर असं बोलून त्याने मला मंत्र बोलायला लावला आणि नंतर माझं लैंगिक शोषण केलं। त्यावेळी मी विरोध केला तर तो मला बोलला की तू जर मला विरोध केला आणि जर कोणाला काही सांगितलं तर मी माझ्याकडची दैवी शक्ती वापरून तुझं आणि तुझ्या घरच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकीन आणि तुझ्या वडिलांचा लवकरच मृत्यू होईल अशी भीती त्याच्याकडून घालण्यात आली। त्यामुळे मी घाबरून तो सांगेल त्याप्रमाणे वागले असं पीडितेकडून तक्रारीत म्हणण्यात आलं।